नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हे ऐकणार आहोत. तर प्रथमतः मी माझं इंट्रोडक्शन देईन की मी MD पिडियाट्रिक्स करते होमिओपॅथीमध्ये आणि ड्युरिंग द करिक्युलम मला व्हिडिओ जे आहेत त्याच्याबद्दल बनवायची इच्छा झाली आणि आय थॉट की वाय डोंट वी मेक इन टू द मराठी लँग्वेज बिकॉज आय बिलॉंग फ्रॉम द महाराष्ट्रीयन फॅमिली. सो मराठीमध्ये जे मराठी क्राऊड आहे, इवन हिंदी क्राऊड आहे, त्यांनाही मराठी ॲक्च्युली समजतं ॲज आय बिलॉंग फ्रॉम मुंबई. सो दिस विल बी व्हेरी इझी टू अंडरस्टँड आणि तुम्हाला तुमचा टॉपिक हा व्यवस्थित तुम्ही मेमराईजही करू शकतो. चला आपण पिडियाट्रिक्स लर्निंग इन अ इझी वे इन मराठी लँग्वेज आपण ऐकूया. तर आजचा टॉपिक आहे की रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये RDS असं म्हणतो. हा भरपूर वेळा एक्झामला विचारणारा प्रश्न आहे आणि जी मुलं किंवा जी मेडिकल ऑफिसर्स म्हणून बाहेर NICUमध्ये म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा नेहमीचा ICUला येणारा ॲडमिशन असतो. तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जो आहे ना, हा कॉमनली प्रीटर्म बेबीजमध्ये तुम्हाला दिसतो, जो 34 आठवड्यापेक्षा म्हणजे 34 वीक्सपेक्षा कमी वयाचा आहे, गेस्टेशनचा आहे. आणि हा ओव्हरऑल इन्सिडन्स जो आहे ना 10 ते 15% पर्यंत दिसतो आणि सगळ्यात जास्त इन्सिडन्स हा लेस दॅन 28 वीक्सपर्यंत दिसतो, जो 80% क्राऊड असतो न्यूबॉर्न्सचा. तर ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं म्हणजे काय, तर रिस्क फॅक्टर्स ऑफ RDS म्हणजे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होण्यासाठी काय असे फॅक्टर्स आहेत की जे कॉन्ट्रीब्यूट करतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट प्री मॅच्युरिटी, म्हणजे जर का गेस्टेशनल एजपेक्षा जर का बेबी लवकर झाला नॉर्मल गेस्टेशनल एजपेक्षा, दॅट इज नथिंग बट प्री मॅच्युरिटी. सेकंड इज अस्फिक्सिया, मीन्स वेअर देर इज इन्सल्ट ऑफ ऑक्सिजन हॅज बिन हॅपन्ड, म्हणजे तुम्हाला तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमकडून ऑक्सिजनची अपूर्तता झाली असेल तर. त्यानंतर ॲसिडोसिस इज नथिंग बट आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये म्हणतो की रक्तातला ॲसिड वाढलं आहे, म्हणजे PH जे आपण ABG वरती करतो, म्हणजे आपण आर्टरियल ब्लड गॅस करतो किंवा VBG करतो, व्हीनस ब्लड गॅस, जे आपण ICU युनिटला करत असतो. तर त्याच्यामध्ये बेबीचं ॲसिडचं प्रमाण जे आहे, जे PH लेवल आहे ते कमी होते. सो दॅट इज नथिंग बट ॲसिडोसिस. मॅटर्नल डायबिटीज, म्हणजे आईला जर का प्रेग्नन्सीमध्ये किंवा तिला पहिल्यापासून डायबिटीज असेल आणि तिला प्रेग्नन्सी राहिली, दॅट कुड द रिस्क फॅक्टर. अँड द लास्ट इज सिझेरियन सेक्शन, म्हणजे जे LACS आपण करतो. सो दिस आर दी 1, 2, 3, 4, 5 पॉईंट्स विच कॉन्ट्रीब्यूट ॲज अ रिस्क फॉर RDS. तर इटिओपॅथोजेनेसिस आपण बघूया. म्हणजे इटिओपॅथोजेनेसिस म्हणजेच काय की व्हॉट आर दी कॉजेस अँड हाऊ इट हॅपन्स. ठीक आहे, तर सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं की रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम बाळाला झाला आहे म्हणजे तिकडे कुठेतरी सर्फॅक्टंट म्हणून आपल्या लंग्समध्ये लागणारी एक रिक्वायरमेंट असते, त्याची डिफिशियन्सी होते. सो बेसिक ॲबनॉर्मॅलिटी इन सर्फॅक्टंट डिफिशियन्सी, दिस इज नथिंग बट इक्वल्स टू RDS. ठीक आहे, तर लक्षात घ्या की सर्फॅक्टंटचं प्रोडक्शन असतं ना, ते जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं, जेव्हा 20 वीक्सचं होतं तेव्हाच ते तयार व्हायला चालू होतं आणि त्याचं पीक जे आहे म्हणजे पूर्णपणे 35 वीक्सपर्यंत गेस्टेशनच्या पूर्णपणे तयार होतं, जेणेकरून त्या दोन्ही लंग्ससाठी पुरेल एवढं. ठीक आहे, तर केमिकल फॉर्म्युला वाईज बघितलं तर सर्फॅक्टंट काय असतो, तर सर्फॅक्टंट इज अ लिपोप्रोटीन कंटेनिंग फॉस्फोलिपिड्स लाईक फॉस्फेट डायकोलिन अँड फॉस्फॅटिडाइल ग्लिसरॉल, हे 2 मेन कंटेंट्स असतात आणि प्रोटीन्स. तर ह्या 3 कंटेंटनी सर्फॅक्टंट बनतो. तर सर्फॅक्टंट हा कोण प्रोड्यूस करतो, तर लंग्समध्ये टाईप 2 अल्व्हेलर सेल्स असतात, तर ते हेल्प करतात, प्रोड्यूस करतात आणि ते हेल्प काय करतात, तर कोणतेही सरफेस टेन्शन असतं अल्व्हेल्यामध्ये ते कमी करण्यासाठी सर्फॅक्टंट मदत करतं. तर मी तुम्हाला पुढे सांगेन की सरफेस टेन्शन हे अल्व्हेल्यामध्ये कसं डेव्हलप होत असतं आणि जेव्हा ॲब्सेन्स असतो सर्फॅक्टंटचा, म्हणजे जेव्हा सर्फॅक्टंट प्रेझेंट नसतं तेव्हा सरफेस टेन्शन हा वाढतो आणि अल्व्हेला ह्या काय करतात, कोलॅप्स व्हायला बघतात, दॅट दे टेंड टू कोलॅप्स ड्युरिंग एक्सपिरेशन. ठीक आहे, आणि ड्युरिंग इन्स्पिरेशन मोर नेगेटिव्ह प्रेशर इज नीडेड टू कीप अल्व्हेला पेटेड. आता लक्षात घ्या की एखादा बलून आहे, लंग्स म्हणजे बलून असे एक्झाम्पल म्हणून घ्यायचं आपल्याला रेफरन्ससाठी. तर जेव्हा आपण बलूनमध्ये हवा टाकतो
सेम वे जेव्हा आपण इनहेल करतो तेव्हा एअर आपल्या लंग्समध्ये जातं आणि आपला लंग जो आहे तो इनहेल करून इन्फ्लेट होतो. ठीक आहे. लाईकवाईज सेम आपण जेव्हा एअर जी आहे ती ब्लो करतो बलूनमध्ये, बलून कॅन गेट ऑल्सो इन्फ्लेटेड. ठीक आहे. जेव्हा त्याच्यातली एअर निघून जाते बलूनमधली तेव्हा तो एकदम चपटा होऊन जातो. बट दिस थिंग डज नॉट वॉन्ट टू हॅपन इन टू आवर बॉडी. म्हणजे जेव्हा आपण एक्झेल करतो तेव्हा केव्हाही लंग्स कोलॅप्स नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला नेगेटिव्ह प्रेशर हा मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे मदत कोण करतं तर जे छोटे छोटे ग्रेप्ससारखे कापसासारखे दिसणारे अल्व्होलाज असतात त्याच्यामध्ये जे ट्रॅप्ड एअर असते त्याच्यामध्ये अल्व्होलाचं जे म्हणतो आपण स्ट्रक्चर आहे त्याला सर्फॅक्टंटचं लायनिंग असतं आणि त्याच्यामुळे एक टेन्शन म्हणजेच काय त्यांच्यामध्ये एक दाब निर्माण राहतो. ठीक आहे. म्हणून त्या एकमेकांवर आदळत नाही किंवा लंग आपलं चपटं होत नाही. जरी आपण एक्झेल केलं तरी थोडीफार एअर राहते. सो दिस इज अ नॉर्मल मेकॅनिझम विच हॅपन्स. तर हे ह्या RDSमध्ये ॲब्संट होऊन जातं कारण की सर्फॅक्टंटच डेफिशियंट आहे, कारण की बच्चू वयाच्या पहिला जन्म घेतला त्यांनी. ठीक आहे. तर इनएडिक्वेट ऑक्सिजनेशन आणि इंक्रीज वर्क ऑफ ब्रिदिंग हे कॉन्ट्रीब्यूट करणार बेबीला टू फॉल इन टू RDS. दॅट इज नथिंग बट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. हायपॉक्सेमिया अँड ॲसिडोसिस रिझल्ट इन पल्मनरी वाझोकन्स्ट्रिक्शन आणि राईट टू लेफ्ट शंटिंग अक्रॉस द फोरामेन ऑफ ओव्हल. ठीक आहे. हे टर्म जे आहे जसं की फोरामेन ऑफ ओव्हल, राईट टू लेफ्ट शंटिंग, पल्मनरी वाझोकन्स्ट्रिक्शन ह्या गोष्टी तुमच्या पेपरमध्ये आणणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ लो ऑक्सिजनेशन आणि जे रक्तामधलं ॲसिड वाढतं त्याच्यामुळे काय होतं की आकुंचन पावतात पल्मनरीवाले वेसल्स. ठीक आहे. आणि शंटिंग जे होतं म्हणजे प्रेशर जो आहे तो राईट टू लेफ्ट शिफ्ट होतो अक्रॉस दी फोरामेन ऑफ ओव्हल. सो हे काय करतं, सो दिस वर्सन्स द हायपॉक्सेमिया अँड दी निओनेट इव्हेंच्युअली गोज इन टू रेस्पिरेटरी फेलियर. तर ही प्रोसिजर झाल्यामुळे काय होतं की ऑक्सिजन कमी आहे त्याच्यामुळे बॉडी एक्झर्ट करते ब्रीथ करण्यासाठी आणि अशा वेळी त्याच्याकडे काहीच एक्झर्ट केल्यामुळे आतमध्ये सर्फॅक्टंट नाही आहे. जे मेन फंक्शन करणारे ऑर्गन्सच व्यवस्थित परिपक्व झालेले नाही आहेत. सो दे फॉल इन टू रेस्पिरेटरी फेलियर. तर इस्चेमिक डॅमेज टू द अल्व्होलाई कॉजेस ट्रान्सुडेशन ऑफ प्रोटीन्स इन टू द अल्व्होलाई दॅट फॉर्म्स हायलिन मेम्ब्रेन. ठीक आहे. तर हा जो डॅमेज झालेला आहे पार्ट अल्व्होलाचा त्याच्यामध्ये ट्रान्सुडेड प्रोटीन्स म्हणजे काहीतरी तिकडे सिक्रेशन्स तयार होतात आणि त्या अल्व्होलाला वरती मेम्ब्रेन तयार होऊन जातं. सो दॅट बिकम्स डिफिकल्ट फॉर द चाइल्ड टू ब्रीथ. ठीक आहे. इथंपर्यंत तुम्हाला इटोपॅथोजेनेसिस कळाली की आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं की सर्फॅक्टंट काय असतं तर बेसिक अबनॉर्मॅलिटी असते की सर्फॅक्टंट डेफिशियन्सी असते. सेकंड आपण बघितलं की मोस्ट ऑफ द टाईम सर्फॅक्टंट प्रोडक्शन कधी स्टार्ट होतं, पीक लेवल कोणत्या वीकमध्ये असतं. थर्ड आपण बघितलं की सर्फॅक्टंट जो असतो तो कसा तयार होतो. त्यानंतर आपण बघितलं की सर्फॅक्टंट कोण तयार करतं आणि सर्फॅक्टंट ॲब्संट असेल तर निओनेटची लंग्स जी असतात हाऊ दे ट्राय टू सर्वाईव्ह आणि ते सर्वाईव्ह करायच्या नादामध्ये हाऊ दे फेल इन टू द रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. ठीक आहे. सो नाव विल सी अबाउट द क्लिनिकल फीचर्स. तर क्लिनिकल फीचर्समध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जे असतं ना युजली जन्म झाला की पहिल्या 6 तासामध्ये दिसतो. ठीक आहे. तर क्लिनिकल फीचर्स काय असणार तर फर्स्ट इज टॅकेपनिया. टॅकेपनिया म्हणजे जे बेबीचं श्वास घेण्याची गती आहे ती वाढणार. जर का बेबीला मॉनिटर लावलं असेल तुम्ही ICUमध्ये तर त्याच्यावर तुम्हाला हार्ट रेटची गती जी आहे किंवा रेस्पिरेटरी रेट जो असतो श्वास घेण्याची गती ही वाढलेली दिसणार आहे. सेकंड रिट्रॅक्शन्स. रिट्रॅक्शन्समध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही बेबीला ओपनली जेव्हा ठेवता आपल्या बेडवरती NICUच्या बेडवरती तेव्हा जे इंटरकॉस्टल मसल्स आहेत ते आतमध्ये खेचल्यासारखे दिसतात. त्याला रिट्रॅक्शन्स म्हणजे आतमध्ये ओढल्यासारखं जी मुवमेंट दिसते दॅट इज फॉर गॅस्पिंग फॉर एअर. त्यानंतर ग्रंटिंग म्हणजे दॅट इज सेम ॲज रिट्रॅक्शन्स दिसतात तसेच फक्त तिकडे बेबी आवाज पण प्रोड्यूस करत असतो. ठीक आहे. बिकॉज ही इज एक्झर्टिंग फॉर तो ऑक्सिजनसाठी प्रयत्न करतो. ठीक आहे. सायनोसिस म्हणजे ऑलमोस्ट जे न्यू बेबीज असतात दे आर फिल्ड विथ फुल ऑफ ब्लड ऑक्सिजन सो ते पिंक कलर दिसतात. सो इथे ॲब्सन्स असल्यामुळे दे फेल इन टू द सायनोसिस म्हणजे हा बेबीचा कलर जो तो थोडासा डार्क ब्लूइश वगैरे असा दिसतो. ठीक आहे. लिव्हिड कलर.
आणि डिक्रीज्ड एअर एंट्री, म्हणजे जर का तुम्ही कानामध्ये स्टेथोस्कोप टाकला आणि बेबीचे लंग्स जर का ऑस्कल्टेट केले तर तिकडे तुम्हाला डिक्रीज्ड एअर एंट्री भेटणार. तर तुम्ही तर डायग्नोसिस कसं कन्फर्म करणार आहे, तर चेस्ट एक्सरे कधी ॲडवाईज करणार. चेस्ट एक्सरे जेव्हा तुम्ही करणार त्याच्यामध्ये तुम्हाला रेटिक्युलो ग्लॅन्युलर पॅटर्न हा एक दिसणार आहे. दुसरं की ग्राउंड ग्लास ओपेसिटी दिसते, पुन्हा लो लंग व्हॉल्यूम दिसतो आणि एअर ब्रॉन्कोग्राम आणि व्हाईट आउट लंग्स हे सिव्हिअर केसमध्ये दिसतं. ठीक आहे, तर हे 4 फीचर तुम्हाला एक्सरेमध्ये आवर्जून बघायचे आहेत. आता मॅनेजमेंटचा विषय आला तर मोस्ट ऑफ द टाईम ही एक इमर्जन्सी आहे बच्चूंमध्ये. तर अशा वेळी तुम्हाला ICU हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट डोर आहे की बेबीला वाचवण्यासाठी. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पण माइल्ड आहे की मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे ह्याही गोष्टी. माइल्ड असेल तर मोस्ट ऑफ द टाईम बेबीज आर सेफ. त्यांना जस्ट आपण CPAP मोड जो असतो, म्हणजे CPAP इज नथिंग बट कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर. तर हा एक नॉन इन्व्हेजिव्ह मोडॅलिटी आहे. व्हेंटिलेटर इज अ इन्व्हेजिव्ह मोडॅलिटी बिकॉज वी गो अँड इंट्युबेट द चाइल्ड. सो हिअर इट इज अपोजिट, इट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह मोडॅलिटी जी आपण सपोर्ट म्हणून देतो आहे. तर हा जो सपोर्ट असतो तो 5 to 7 सेंटीमीटर जी एअरची रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण देत असतो नॉस्ट्रल्समधून टू कीप द अल्वेलर ओपन इन अ स्पॉन्टेनियसली ब्रीदिंग बेबी. तर व्हॉट दिस डज की ह्याच्यामुळे लंग इंजुरी ही खूप मिनिमाइज होते आणि अदर कॉम्प्लिकेशन जसं की एअर लीक आहे आणि सेप्सिस जे इन्फेक्शनचं प्रमाण आहे ह्या 2 गोष्टी कमी होतात. प्रीटर्म बेबीजमध्ये जेव्हा सिव्हिअर RDS म्हणजे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होतो तर तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम मेकॅनिकल व्हेंटिलेशन लागतं जे आपण व्हेंटिलेटर सपोर्ट म्हणतो. ठीक आहे, तर हे बेबी जे असतात ना ते असतात ॲट द रिस्क ऑफ लंग इंजुरी, कारण की जर का आपण व्हेंटिलेटरवर घेतलं तेव्हा कधी कधी हाय प्रमाणामध्ये प्रेशर किंवा हाय प्रमाणामध्ये ऑक्सिजन जाण्याचे चान्सेस असतात. आणि लक्षात घ्या जर का हाय सॅच्युरेशन्स ऑक्सिजनचे असतील विच आर अबाव 95% दॅट कॅन प्रोड्यूस रेटॅनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, दॅट इज ROP असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे इन्फंट जो आहे तो ब्लाइंड होऊ शकतो. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ द टाईम NICUमध्ये जेव्हा प्रीटर्म बेबीज होतात विच आर लेस दॅन 2.5 kg किंवा 1 kg, तर अशामध्ये ओव्हरऑल जर का बेबी ह्या सगळ्या RDSमधून बाहेर आला, इफ हिज पिडॅट्रिशियन फाइंड्स लाईक ही इज टोटली आउट ऑफ द डेंजर नाव, तर अशा वेळी त्याला ऑप्थॅल्मॉलॉजिकल रेफरन्स घेतला जातो आणि त्याचे आईज चेक केले जातात. ठीक आहे, सो सिन्स सर्फॅक्टंट डिफिशियन्सी इज द बेसिस ऑफ RDS, एक्झोजिनस सर्फॅक्टंट हा रेकमेंड केला जातो ॲज अ ट्रीटमेंट ऑफ चॉईस फॉर मॉडरेट टू सिव्हिअर RDS. ठीक आहे, तर माइल्ड RDS असेल तर HFO म्हणून असतो, दॅट इज हाय फ्लो ऑक्सिजन मास्क असतो, त्याच्या नेझल थ्रू आपण बच्चूंना ऑक्सिजन डिलिव्हर करत असतो. ठीक आहे, इन केसेस ऑफ माइल्ड. अँड इफ इट इज मॉडरेट अँड सिव्हिअर अशा वेळी वी हॅव टू इंट्युबेट द पेशंट अँड वी हॅव टू गिव्ह द एक्झोजिनियस सर्फॅक्टंट. हा बाहेर अवेलेबल असतो सर्फॅक्टंट जो आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतो. तो सर्फॅक्टंट तुम्हाला बाहेरून बेबीच्या लंग्समध्ये इंट्रोड्यूस करायचा असतो जेणेकरून दोज अल्व्युलर्स कॅन गेट वॉट दे वॉन्ट अँड दे कॅन मेंटेन द सरफेस टेन्शन. ठीक आहे, आणि प्रिव्हेन्शन म्हणून RDSमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ICUमध्ये दे ॲडमिनिस्टर अँटीनेटल स्टेरॉइड्स. ठीक आहे, सो ॲज अ मॅनेजमेंट ऑफ प्रीटर्म इन्फंट्स, त्याच्यामुळे RDS कमी होतो, इंट्राव्हेंट्रिक्युलर हिमरेजेस नाही होत आणि मॉर्टॅलिटी ऑफ प्रीटर्म न्यूनेट्स हे कमी राहतात. ठीक आहे, सो येस गाईज, आपण आज या व्हिडिओमध्ये मराठी भाषेमध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम काय असतो हा एक रेस्पिरेटरी टॉपिक आहे जो पिडियाट्रिकमधला आहे हा ऐकलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात कीवर्ड्स आहेत की RDS म्हणलं की सर्फॅक्टंट यायला पाहिजे, सेकंड आहे की प्रीटर्म्स लक्षात यायला पाहिजे, थर्ड आहे की क्लिनिकल फीचर्समध्ये टॅकिपनिया, ग्रंटिंग, रिट्रॅक्शन्स, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक्सरे केला तर एक्सरेमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम काय दिसतं व्हाईट आउट लंग्स दिसतात सिव्हिअर केसेसमध्ये, पुन्हा रेटिक्युलो ग्रॅन्युलर पॅटर्न दिसणार आहे. आता मॅनेजमेंटमध्ये तुम्ही माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअरला कशा प्रकारचं ट्रीटमेंट देणार. सो फॉर माइल्ड विल गो फॉर CPAP, फॉर मॉडरेट टू सिव्हिअर विल लुक फॉर एनी मेकॅनिकल व्हेंटिलेशन नीडेड आणि इंट्रोडक्शन ऑफ एक्झोजिनस सर्फॅक्टंट. ठीक आहे, आणि प्रिव्हेन्शनमध्ये अँटीनेटल स्टेरॉइड जे असतात ते. सो येस गाईज, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर का समजला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा आणि पिडियाट्रिक्स आपण अशाच पद्धतीने लर्न करूया जेणेकरून नोट्सही आपल्याला काढता येतील. आणि हा जो पूर्ण टॉपिक होता हा OP घाईच्या रेफरन्सने घेतलेला होता आणि थोडे प्रॅक्टिकल पॉईंट्सही ॲड केलेले होते बिकॉज आय ऑल्सो वर्क इन द NICU.
सो येस गाईज, थँक्यू फॉर स्टेईंग ट्यून. थिंक हेल्दी, ईट हेल्दी आणि लव्ह इच अदर. बाय.